चोर आहोत चोर. ताया मदर माऊली अगं ऐकून खोटं होत आहे. अगं ऐक ताया येत आहे शिस्तीत. मावशी बोल. चालू कर पटकन. अरे लवकर टाकीला बसव. मी तुझी रिक्षा घेऊन आलो. तिला बसव. चालू कर ना. अगं ते चावी. अगं चमके थांब एक मिनिट. अगं मी तुझी रिक्षा घेऊन आलो बोललो ना. तुला भेटायला चावी नाहीये. अरे चावी नाही तिला बसव. चावी नाही मी तुझी रिक्षा घेऊन आलो. ताई हळू ताई इकडे ताई शिस्तीत ताई बस आता बस. गाडी थांबव. चालू तू एक मिनिट मागे. तू मागे हो. बोल नको. अर्धा थांब अरे येडीस का. इकडे गाडी आहे. अरे गाडी नाही येऊ येऊ द्या. ताई गाडी आली. तुम्ही बाजू धर तिला. चमके. मदर भाई मोठ्याने श्वास घे. टाकी तुला काही होणार नाहीये. डॉक्टर डॉक्टर कोणी आहे का इथे. अरे त्या देशपांडे सरांना बोलवा कोणीतरी. डॉक्टर बघायला काय झालं. एक मिनिट गोंधळ करू नका. रिलॅक्स राहा. एक मिनिट थांबा. येत आहे. काय झालं सावी. डॉक्टर ती टिकटाक उभी होती आणि अशी मध्येच धाडकन खालीच पडली. त्यांनी काही खाल्लं होतं की उपाशी पोटी होते. नाही रात्रीच जेवली नव्हती पण सकाळचं खाल्लं होतच मी. बर असा इन्सिडेंट आधी कधी झालाय. नाही कधीच नाही झालं असं. आम्ही ते हॉल मध्ये बोलत बसलो होतो आणि मग तुमच्या पाया पडतो डॉक्टर साहेब. माझ्या ताईला वाचवावं. एक मिनिट तुम्ही गोंधळ घालू नका. काय असेल ते आम्ही ते बघतो. तोपर्यंत तुम्ही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा. चला घेऊन चला. मदर वाली तुम्ही थांबा प्लीज. मामा सावी तुम्ही काळजी करू नका. काहीच होणार नाहीये तिला. हा मी ते कागदपत्राचं बघून आलो. तुम्ही काळजी घ्या. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया. मला तसं करू नकोस. काय तुला काही झालं असतं तर. मला कशाला काय होतंय. माझी लेक आहे माझ्या बरोबर. तूच आई हवी.
सावी, डॉक्टर कशी आहे आता मदर माऊली? अगं सावी, काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. अगं तू इतक्या लोकांना मदत करतेस, त्यांच्या ऑपरेशनचा खर्च उचलतेस, कसं काही होऊ शकेल तुझ्या आईला? म्हणजे ती शुद्धीवर आली आहे का आता? हो, शुद्धीवर आलीये. पांडुरंगा पावलाच रे बाबा. आम्ही भेटू शकतो का? थोडा वेळ थांबा. आत्ताच त्यांना सलाईन लावली, थोडी बॉडी स्टेबल झाली की मग जाऊन भेटा. आणि हो, त्यांना मी ऍडमिट वगैरे काही करणार नाही. हा, त्यांना तुम्ही आज घरी घेऊन जाऊ शकता. पण जाण्याच्या आधी काही टेस्ट आपल्या बाकी आहेत, त्या पूर्ण झाल्या की मग घेऊन जा. काळजी करण्याचं काही कारण नाही, सगळं ठीक होईल सावी. डॉक्टर खरंच थँक्यू. अरे नाही 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 नाही, माझे नाही, तुम्ही परमेश्वराचे आभार माना. सगळं व्यवस्थित होईल. रिलॅक्स. हे वेडाबाई, अगं डॉक्टरने सांगितलं ना, आता ताईला बरं वाटायला, ताईला घरी घेऊन जायचं. ये चमके, सांग की तुझ्या मैत्रिणीला रडू नको म्हणून. आता ताईला बरं वाटायला म्हणून सांग तिला. ए जावे, नकोच नको घेऊ टेन्शन. मावशीला काय झालंय ना मला कळलंय. दिवसभर भडकली नाही ना माझ्यावर, वसकली नाही म्हणून असं झालंय तिच्या सोबत. बघा आता बरं का बाबा सावी, मी मावशी समोर उभा राहिले ना, बघ कशी अंगावर चिडती येऊन मला. मग बरोबर येईन बघा तिचा बीपी लेवलला. ए पारस, खाली मेडिकलचं बिल आणि ते द्यायचे असतील जरा बघा काय. मामा ते पैसे आणायचे विसरलो. अरे पैशाचं तुला काय ग पारस, तुला कधी सांगितलं पैशाचं? हे एवढे नाही, हे सगळेच घेऊन जा, काय होते ते सांग मला, आणि लागलं तर आपण करू. मी येतो. मामा, मदर माऊलीने आपलं बोलणं ऐकलं असेल ना? बोलणं ऐकलं असणार म्हणून तर चक्कर येऊन पडली नव्हती. तुम्ही आपल्या चोरीचा मॅटर मावशी समोर बोललात म्हणून ती बेशुद्ध पडली. बाई, ए तू गप गे जरा, शांत बस. साऊ, हे जे काय झालं ते सगळं माझ्यामुळे झालंय. मी तुला चोरी करायला शिकवलं. साऊ, तू जे काय केलीस ते सगळं आजपर्यंत त्या गरिबांसाठीच केलीस ना. मी जे काय केले ते फॅमिलीसाठी. मी सांगतो त्याला, मी जबाबदार आहे सगळ्याला. मी पाय धरून माफी मागतो तिची, पाय धरून. एक वेळ भीक मागावी पण चोरी करू नये. चोरी करणं लय मोठं पाप आहे पोरे. नाही माफ करणार ती, नाही माफ करणार ती मामा. अरे चोरी पाप आहे तिच्यासाठी. एक वेळ भीक मागा पण चोरी नाही करायची म्हणते ती. ती कसली माफ करते आपल्याला? मामा, आता तिला कळलंय तिचीच पोरकी. मामा, माझ्यामुळे चक्कर आली तिला, माझ्यामुळे खूप त्रास झाला.
आता जा बरं घरी तुम्ही. ताईला थोडा आराम करू द्या. आता बरं वाटतं हा तिला. या आता तुम्ही घरून. ताई, अगं काय झालं होतं? तू तर एवढे धट्टे कट्टे माझी चक्कर येऊन कशी काय पडलीस? काय तर चोरांची हाय लागली की काय तुला? हा तर आधी काही त्रास होता का? मग अशी अचानक चक्कर कशी काय आली? हा उपास तापास करते ती. बाई उपासाचं काय, ते तर करावंच लागतात. हे आमची पोरगी गावोगाव फिरती. पण नेमकं झालं काय? काय झालं? ही सावी आणि ह्यो दीपू ह्यांची लक्षणं काय मला ठीक दिसत नाही. ह्यांना म्हणलं मी पिठलं भाकरी करते तर नाही म्हणले खायला. तेवढ्यात ही टवळी आली. तिला म्हणलं आपल्या पारसला आवडती पनीरची भाजी नेऊन दे तर नाही म्हणली. आणि म्हणून मग मी आले द्यायला. मी आलेले का नाही तुमच्याकडं? होय होय आलती ना. अगं तो खायलाच बसला होता पनीरची भाजी. तेवढ्यात तुला चक्कर आली. म्हणजे खाल्ली बी नाही बघ त्याने. पारस नाही खाल्ली का रे भाजी तू? अगं ते बोलतो नंतर, मी फोन आला जरा. हो पण नेमकं काय झालं? हाव तेच, मी मागच्या दारानं आले तर ही टवळी एकटीच खात होती पनीरची भाजी. दीपू सावी मला दिसेना. तर हिला म्हणले मी दीपू आणि सावी कुठं गेल्यात, तर मला म्हणली बैठकीत बसल्या. आणि मी हित आल्यावर पाहिलं तर हे दोघं बाहेरचं दार बंद करून बोलत होते. ह्यांचं बोलणं असं कानात ठण 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 करत होतं. आणि माझं डोकं गळ 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 करत होत. पण काहीच ऐकायला आलं नाही. आणि तिथंच मी धपकन पडली. सो डिअर, आता डोंट फिअर. म्हणजे तुम्हाला काही कळलंच नाही का काय झालं ते? तुझ्या मदर माऊलीनं काय बी ऐकलेलं दिसत नाही. तरी बी मी जरा कन्फर्म करतो. काय मी काय म्हणतोय, तुला कायच ऐकू आलं नाही? नाही तू एवढ्या माग इथं जवळ येऊन उभारलीस तरी पण तुला ऐकू आलं नाही? अरे काय सांगते मी, हुमऱ्याच्या पुढे पाऊल टाकलं आणि पडले ना जोरात तिथंच. देवच पावला बाबा. म्हणजे अहो म्हणजे आमच्या ताईला काय झालं नाही म्हणून म्हटलं देव पावला. समजून घ्या की. हा हा हा. बर आता ऐका, तुम्ही काळजी घ्या, अजिबात चिंता करू नका. अहो, चिंता मला फक्त आता हिच्या लग्नाची. गुरुजी तुम्ही सांगता का तिला तुमचं मनावर घेईल ती? ऐका आता, मी तिची 10वी काढायची म्हणतोय आणि तुम्ही लग्नाचं बघा. अहो 10वी निघू द्या, मग बघू एखादं स्थळ आपण चांगलं. घ्या आता, काय माणूस आहे तुमचं ती ऐकती म्हणून मी तुम्हाला सांगायला आले, तर तुमचं आपलं तिसरंच काहीतरी. सावी, तुझ्या आईला आता बरं वाटायला लागले बरं का? बर घ्या घ्या विश्रांती घ्या तुम्ही. येतो मी. मामा चला, हा? काळजी घ्या. चल सावी. हो आणि आईची काळजी घे. हो
देव आपल्या पाठीशी आहेच आहे. आणि हे बघ बा, तू आजपर्यंत एवढी चांगली कामं केली, त्याच्या पुण्याईचं फळ तुझ्या आईला तर मिळणार ना. आपण जी चांगली कामं करतो त्याच्या पुण्याईचं फळ हे आपल्याला आपल्या जवळपासच्या लोकांनाच मिळतं. आणि ते म्हणतात ना, वाडवडिलांच्या पुण्याईचं फळ हे मुलांना मिळतं. तुला तर मुलं नाही आहेत, त्यामुळे तुझ्या या पुण्याईचं फळ आईलाच फळणार आहे. चल येतो. गुरुजी, तुम्ही पुण्याचं सांगितलं, तसं पापाचं काय? काय? नाही म्हणजे जशी माझी पुण्य आईला फळत असतील तशी माझी पाप पण तिला भोगणार का? बाळा, पाप पुण्य, चूक बरोबर, ज्ञान तत्वज्ञान या चक्रात तू पडू नकोस. हा, तू आईची काळजी घे, तिला बरं वाटू दे आधी. आणि तू कशाला हा विचार करतेस? तू तर एवढी चांगली कामं केलीत, तुझ्या वाट्याला तर फक्त पुण्यच येणार आहे. चल येतो मी. आपण जी चांगली कामं करतो त्याच्या पुण्याईचं फळ हे आपल्याला आपल्या जवळपासच्या लोकांनाच मिळतं. त्यामुळे तुझ्या या पुण्याईचं फळ आईलाच फळणार आहे. इमानदारीनं कमवावं आणि इमानदारीच खावं. एक वेळ भीक मागावी, पण चोरी करू नये. चोरी करणं लय मोठं पाप आहे पोरे, लय मोठं. आपण जी चांगली कामं करतो त्याच्या पुण्याईचं फळ हे आपल्याला आपल्या जवळपासच्या लोकांनाच मिळतं. त्यामुळे तुझ्या या पुण्याईचं फळ आईलाच फळणार आहे. राहू, मी तुला चोरी करायला शिकवलं. तू जे काय केलीस ते सगळं आजपर्यंत गरिबांसाठीच केलीस ना. आणि मी जे काय केले ते फॅमिलीसाठी. साऊ,
ए सौ अगे ताई उठली बघ. शारदा वाघमारेंचा नाश्ता हजरी. गरम गरम नाश्ता करून घ्या. अगं बाई मला चूळ तर भरू दे. ओ वाघमारे, अहो तुम्ही शारदा वाघमारे काय? आपण बी काय कमी नाही, हायफाय लेवलचा आहे. पहिला औषध खायचं, नाश्ता करायचा आणि मग तवा पाहिजे तवा चूळ भरायची. लई विचार करायचा नाही. सावे किती वाजलेत ग? का ग कुठं जायचंय तुला ट्रेन पकडून? अगं बाई जायचं नाही कुठं, पण मला वाटतं लईच उशीर झालाय. मला काय वाटतं माहितीये का, त्या डॉक्टरनं ना काल माझ्या गोळ्यात जायफळ टाकले. माझं डोळंच उघडं ना. काय पण बोलती, जायफळ म्हणे. आज तू फक्त आराम करायचा. विसावी द ब्युटिशियन तुझ्या सेवेस हजर आहे आज. सावे, अशी जर तू रोज सेवा करणार असशील तर मला रोज चक्कर येऊ दे रे देवा. मदर माऊली काय पण काय का बोलती. तुमचा सुलोचनाताई आणि जयश्री गडकरचा वार्तालाप ऐकून मन कसं भरून आलो बघा. तर मी तुमची रजा घेतो काय, आणि पोहे येलो बेटलाल खा. चला ताई मी आलोच काय. अरे तू सुट्टी टाकलीस ना. अगं ताई साहेबाला नवीन सारखं फोन करायलाय, खर्रम खुर्रम खर्रम खुर्रम. त्याचा तेवढा हिशोब करून येतो. आलोच. मला कधी कधी तर कळतच नाही, काय ग यो कामाला आहे का त्याचा साहेब ह्याच्याकडे कामाला आहे. बरं आवरा, ती प्लेट ठेवून ये. सावे, अरे पारस ये की. अनुची पोटी घ्यायची. सावे बरी आहे का ग तब्येत काकीची? दिसत नाहीये का? बरी आहे रे. काके काळजी घे बरं. बर बर. येतो मी. बर. सावे येतेस का जरा, महत्वाचं बोलायचं होतं. मला नाही बोलायचंय. अगं असं काय बोलतेस त्याशी? मला नाही बोलायचंय. काय झालंय का तुमच्यात? अगं, काय झालंय? काय नाही, त्याला माहितीये. भांडण बिंडण झालंय का? अगं नाही काकी, ते काल तुला चक्कर आली ना तेव्हा. एरवी काकी काकी करत फिरत असतो. काल दारात रिक्षा होती तरी काकीला चक्कर आली तर नेलं नाही. रस्त्यावरनं गाड्या थांबून थांबून अडवून न्यावं लागलं होतं तिला. आणि हा माझा दोस्त. अगं काही तर प्रॉब्लेम झाला असेल. कसला प्रॉब्लेम? दारात रिक्षा होती. आता आयुष्यात तुझ्या रिक्षात बसते का बघ आता. अगं गॅस संपला असेल त्याचा. एरवी 10 वेळा पैसे मागतो माझ्याकडे, गॅससाठी नाही मागताय त्याला. काही नाही ग, खोटं बोलतो यार. द्यायचीच नव्हती याला रिक्षा आपल्याला. सावे, अरे पार रडवलंस ना त्याला. आणि असं काय बोलतीस ग? तू नसताना तोच असतोय माझ्या बरोबर. तू नको मला उगाच सांगू आता. आलेच मी.
काय झालं रडायला? काय पहिल्यांदा बोलले होय मी तुला? काय बोलायचं सांग. पटकन बोल, नाही तर चालले काय मी, कारण चिडली तर आहेच मी. तुझा राग बरोबर आहे ग, पण मला बी वाईट वाटतच की काकेला एवढी चक्कर आली, आपली रिक्षा दारात असून बी आपण दुसऱ्याच्या गाडीवर तिला घेऊन गेलो. अरे मी बी काय करू, बँकवाल्यांनी माझी रिक्षा जप्त करून घेऊन गेले ग. काय? अरे कालपर्यंत दारात होती की. कालपर्यंत होती, काल ते चावी घेऊन गेले होते. म्हणाले पैसे नाही भरले तर उद्या रिक्षा बी घेऊन जातील. आज सकाळी घरी आले होते आणि रिक्षा घेऊन गेले. छाईला इमानदार माणसांचा अवघडच आहे. क्रेडिट वगैरे नसतंच काही. हप्ते नीट जात होते ना? जात होते, सगळं अप टू डेट होतं, पण मध्ये लॉकडाऊन आलं आणि सगळंच विस्कटलं. लॉकडाऊन तर सगळ्यांचं कंबरडच मोडलंय. तू रिक्वेस्ट केली होती ना, आधीचं रेकॉर्ड बघ म्हणायचं, सगळे हप्ते नियमित जात आहेत. हा सावी, मी काय बोललो नसेल असं वाटतं का ग तुला? सगळं बोलून पाहिलं पण ते ऐकायलाच तयार नाही ना. मिनीचं लग्न लावलं नसतं ना, सगळं व्यवस्थित झालं असतं. कानफट फोडेन. तिचा काय संबंध? काहीच कळत नाही ग. ज्या रिक्षावर घर चालतं ती रिक्षाच हिरावून घेतली. काय करू काहीच कळत नाही ग सावे. ए अरे रडू नको. एवढ्याशा गोष्टींनी रडायला लागलास तर कसं व्हायचं? अरे आपण लाथ मारू तिथून पाणी काढू. चल बघूया कुठली बँक आहे. KBS बँक. कोण आहे रिकव्हरी मॅनेजर? कोणीतरी पाटील. रिक्षा तर मिळालीच पाहिजे. बोलून बघू, नाहीतर लेवल कर. अरे अरे इतकं उशीर येतात का? हा आणि काय रे, तुमचं सामान कुठे आहे? अरे तुम्ही यायच्या आधी मी लादी पुसून काढली, माहिती का? आता तुम्ही परत पुसा, एकदम साफसूफ वाटलं पाहिजे, कळलं ना? वरती जायचं, सगळ्या फायली काढायच्या, त्याच्या मागची जी धूळ आहे ना सगळी साफ करायची, कळलं का? त्याचं काय आहे, साहेब आले ना कधी कुठली फाईल मागतील ते काय सांगता येत नाही ना. चला जा, चला कामाला लागा लवकर. ए भुसनळ्या, तुझं नरडा असं आवळेल ना की तुझा पेदरट आवाज म्यूट करन. म्यूट. कोण वाटलो आम्ही तुला? तुम्ही गुंदिशा क्लिनिंग सेंटर वालेच ना? कोण गुंदेशा? आम्ही इकडे आमच्या कामासाठी आलोय. आणि सगळ्या कस्टमरशी असंच वागतं का? कस्टमर आहे होय? हो साहेब, अहो ते हप्त्यामुळे ते रिक्षा उचलून आणली ना, त्यासाठी भेटायला आलो होतो आम्ही. अहो असं सांगा ना मग. नाही आज बँक बंद आहे, तुम्ही ना उद्या या, उद्या, कळलं ना? या उद्या या. बँक बंद आहे मग उघडून कशाला बसलाय? काय पप्पाचा वाढदिवस आहे का? हो ताई, जरा नीट बोला जरा. तुम्ही काय बोलताय तुम्ही हे? ए ताईच्या लेखा, अरे आम्हाला अर्जंटली रिकव्हरी मॅनेजरला भेटायचंय. हो तुम्हाला एकदा सांगितलं ना, बँक बंद आहे आज, अजिबात भेटणार नाही. चला निघा इथून. हो दादा सांगा त्यांना. सावी चल. अगं ते नाही ऐकणार म्हटलं तर. हो चला चला, निघा 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 इथून. चल, थांबून काय फायदा नाही इथं. बँक बंद असल्यावर काय काम? वेळ झाला. ए सावे. हो मॅडम, हो हो मॅडम, हो तिकडे कुठे झालं कळत? सॉरी पण तुम्हाला भेटता नाही साहेबांना. नका जाऊ पुढं.
टच केलं तुम्ही मला? नाही ते चुकून झालं. नाही 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 नाही, तुम्ही टच केलं आता मला. हो ना, ऐका ना, चुकून झालं ते, ऐका ना तुम्ही. पारस, तो व्हिडिओ काढ आणि व्हायरल कर आता. दादा, ओ दादा, सांग. ओ मॅम, ओ ऐका ना, तिकडे कुठं चाललं तुम्ही? ओ मॅम. झालं असेल. नाही नाही, ऐका ना, नाही नाही, चुकून विनय झालं. भंगाची केसेस नाही, लागते ओ, तुमच्यावर. नाही, जेलात नाही, सुद्धा नाही, असते. चुकून झालं ते, हा? ऐका ना मॅम. कसं पोलिसांना बोलव. कशाला पोलीस? ऐका ना, आणि मग चुकून अशा झालं. नाराजांना धडा शिकवलंच पाहिजे. बरं लेडीजला ऐका ना तुम्ही, ओ दादा. साधू, अरे बँक का भाजी बाजार? अरे काय गोंधळ लावला? हे कोण? नाही साहेब, काही नाही, त्या मॅडम आल्यात. काय काय म्हणणं काय तुमचं? नाही, माझं काही म्हणणं नाहीये साहेब. फक्त याचं जे काही म्हणणं आहे ना ते एकदा ऐकून घ्या प्लीज. बोला. काढलंय साहेबांना केबिन बाहेर तर बोल. साहेब नमस्कार, मी पारस, ते शेजारच्या गावात राहतो. सकाळी माझी रिक्षा उचलून आणली. पारस, तर तुला किती वेळा बोलवणं पाठवलं, त्यावेळेस आला नाही, आणि आता रिक्षा उचलून आणली तर आला पळत, आणि वरून बँकेत गोंधळ करतो. अरे साहेब अहो येणारच होतो, पण जरा अडचण होती हो. ते तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलो होतो. रिक्वेस्ट अशी करता का? हा, बरं ठीक आहे. तुझं जे काय म्हणणं आहे ना ते मी ऐकून घेईल, पण आज नको, उद्या या. हा? आमचे चेअरमन साहेब येणार आहेत. निघा बरं, तुम्ही निघा. माणुसकी दाखवा ना साहेब. फक्त 5 मिनिटं पाहिजेत तुमची, लई टाइम नाही घेणार. हे सगळं जे नाटक केलं ना ते फक्त तुमच्या भेटीसाठी होतं. माफ करा दादा, फक्त 5 मिनिटं साहेब. ठीक आहे. हो, पण 5च मिनिटं, यावर 1 सुद्धा मिनिटं जास्त नाही. चला बोलूयात आपण, चला तुम्ही लागा कामाला. चला. हायला घाम फोडलाय बाईनं. काय पारस शिर्के ना? बघा ही त्याची फाईल बघा, किती हप्ते थकवले. काय पारसराव, कर्ज घेतलं, हप्ते भरायचं नावच नाही. खरं तर 2 महिन्यापूर्वी त्याच्यावर कारवाई करायची होती, दिला होता त्याला वेळ, पण याचं लक्षच नाही. काय अरे भरले असते 2-4 हप्तेमध्ये तर काही बिघडलं असतं का? आता काही करता आलं असतं ना. काही लक्ष होतं का कर्जाकडे? आहे तू पण. आता कसं आहे, आम्हाला बँकेच्या नियमाप्रमाणे कारवाई करावीच लागणार. पाटील साहेब, माणसांसाठी नियम असतात का नियमांसाठी माणसं? वा, छान बोलतो हा मॅडम तुम्ही. अहो पण बँकेत फक्त नियम चालतात. काय नाही, सगळं बरोबर आहे तुमचं साहेब, पण हा कुठे चाललाय पळून? आहे की इकडे साहेब. अहो कोट्यावधीचा घपला करणारा परदेशात जातोय पळून, आणि ते एका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला तुम्ही. हो मॅडम, मग तुम्ही जा पळून रिक्षा घेऊन परदेशात. काय राव, आजकाल फॅशनच झाली, जो तो बोंबा मारतो बँकवाल्यांच्या नावाने. काय हे बघा, तुम्ही आमचं काय डोकं खाऊ नका, आणि तुमचा जर रिक्षात एवढा जीव अडकला असेल ना तर भरा हप्ते आणि घेऊन जा रिक्षा. आम्ही कुठं अडवलं? अहो साहेब, ज्याच्या जीवावर तो पैसे भरणार आहे, ती रिक्षा जर तुम्ही जप्त केली तर तो कसं काम करणार, कसं भरणार पैसे? साहेब, मी तुम्हाला कर्ज माफ करा असं नाही म्हणलं. अहो आम्ही कर्ज काढलंय तर हप्ते भरावंच लागणार आहेत आम्हाला, आणि भरू पण आम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे साहेब की. समजलं. तुम्हाला काय म्हणायचंय ते समजलं. मला असं वाटतं तुम्ही एक काम करा, रिक्षा घेऊन जाऊ. अरे एवढं सोपं वाटलं तुला? अरसराव, जरा धीर धरा. तुम्ही असं करा, आज नको, उद्या या, आपण बोलू. आज चेअरमन साहेब येणार आहे. चला निघा तुम्ही. साहेब आले. आले? अच्छा ठीक आहे. चला, संपली तुमची 5 मिनिटं. निघा सगळे. चल, अरे चल पारस, तू चल, निघ चल. अहो साहेब, अरे चल लवकर बाहेर हो. साहेब
वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू थँक्यू. या बस 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 बस. माझ्या काय तुला किती वेळेला सांगितलंय माझ्या पाया पडलेलं मला आवडत नाही म्हणून. पाया कुणाच्या पडायचं? आपल्या आई वडिलांच्या, देवाच्या. बरं, आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं ना? हो एकदम व्यवस्थित सर, तुमच्या आशीर्वादाने. असू दे रे, आईची व्यवस्थित काळजी घ्यायची. तिला विचारलं म्हणून सांगा. हो सर. नमस्कार साहेब. इंदिरानगर ब्रँच मध्ये तुमचं स्वागत आहे. या साहेब. पाटील अहो, काय आहे हे? हं? आपल्या धारतुऱ्यांची औपचारिकता कशाला? आपल्या जिव्हाळ्याचं नातं आहे ना, आहे ना? हो आहे ना. राहू द्या ठेवून देते. हो. बरं एक मिनिट. कुलकर्णी कुठे आहेत? कुलकर्णी मागं कुठे थांबतंय? या वर्षी सगळ्यात भारी कामगिरी कुलकर्णींनी केलेली आहे, त्यांचा सत्कार व्हायला हवा. साहेब तुम्हीच द्या. पाटील आपल्यात मोठं कोण आहे? तुम्ही आहात, तुम्ही करा. घ्या. पाटील हा जिव्हाळा टिकवायचा. आपल्या आपापसात आहेच, पण सगळ्यात महत्वाचे कोण आहेत? आपले कस्टमर्स. त्यांच्यासोबत सुद्धा हा जिव्हाळा आपण कायम टिकवला पाहिजे. हे नियम प्रोटोकॉल हे सगळं असतंच, पण सगळ्यात महत्वाचा आपलं आणि कस्टमर सोबत असलेलं नातं. पारस, हा माणूस लई भारी वाटतोय रे. मला बी तेच वाटतं. मला काय वाटतं, आपण डायरेक्ट त्याच्याशीच बोलूया. चालेल. बरं, वरती मीटिंग आहे ना आपली? हो पण साहेब तुम्हाला अवघड जाईल ना, आपण खालीच बसू ना. आता काय बलरामासारख्या जोर बैठका मारून दाखवू काय ते? अहो माझे हात पाय होतोय, जिगर नाही. चला वर चला. हो. तुमचं काय? साहेब ते बोलायचंय त्यांच्याशी. मला सांगितलं ना आपण नंतर बोलू. हा आता काम आहेत जरा. चला निघा निघा तुम्ही निघा. चेअरमन साहेब, अरे ते म्हणजे पाटील एवढं ऑकवर्ड काय वाटून घ्यायचं? मॅडम माफ करा, मी चेअरमॅन नाहीये, मी त्यांचा मोठा भाऊ विद्याधर. हे बघा आपले चेअरमॅन साहेब आलेच. अरे साहेब आले. हा शाना चेअरमन आहे होय? काही नाही. हा शाना चेअरमन आहे होय? काही नाही. सगळे एकत्र का? काय मोर्चा काढायला निघालात का? नाही साहेब, तुमच्या स्वागतासाठी. स्वागत? हो साहेब. मॅडम ओके. साहेब स्वागत. सर बुके, हार, तुरे. पॉलिटिशियन आहे मी. पाटील मॅनेजर आहात तुम्ही, कामधंद्याचं बघा. आणि तुम्ही सगळे व्यवस्थित काम केलं नाही ना, नारळ तयार आहे तुमच्यासाठी. चला निघा.
हा शाना चेअरमन होय. काही नाही. आणि तुम्ही सगळे व्यवस्थित काम केलं नाही ना, नारळ तयार आहे तुमच्यासाठी. चला निघा. दादा पण वरती जाऊ. साहेब तुला साहेब जाणार साहेब आहे? साहेब 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 दया करा. साहेब साहेब दया करा ना साहेब. अहो पाय सोडा माझे. आला उठा उठा. आपण बोलू ना. नाही अगोदर अगोदर जप्ती थांबवा साहेब. मी सर्व कर्ज फेडतो साहेब. दया करा ना. काका, अहो काका उठा. काका, अहो तुमची केस काय ते देखील मला माहिती नाही. पाटील, ओ उठा उठा ना. काका सरांचे पाय सोडा तुम्ही. काका ऐका ऐका. काका ऐका माझं ऐका. साहेब असं करू नका ना साहेब. काळजी करू नका. साहेब दया करा ना साहेब. साहेब असं झिडकारू नका. नाही तर माझ्या पुढे एकच पर्याय आहे. मी सहकुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. ऐकते डिस्टर्ब आहे. तू शांतपणे घे. हा अर्जुन, हे बघा काका, तुमचं वय बघून मी आता शांत आहे. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो. आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. अर्जुन ऐक. दादा रे, या सगळ्यासाठी मला वेळ नाही. मला ते ऑडिटचं बघायचं. काय पाटील? हो साहेब. अर्जुन, त्यांचा प्रॉब्लेम काय आधी समजून तर घे. काका मला सांगा काय झालंय. जप्ती थांबवा साहेब. जप्ती थांबवा. हो हो हो. पाटील काय केस आहे यांची सांगा. काही नाही साहेब, आपल्या बँकेचे कर्जदार आहेत. ते कर्ज घेतलं पण हप्तेच भरले नाही. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार घरावर जप्ती लावली त्यांच्या. मग विषयच संपला. साहेब मी तुम्हाला पत्र लिहिलं होतं आणि फोनही केला होता साहेब. असं पत्र लिहून आणि फोन करून काही होत नसतं. कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडावेच लागतात. तुम्हाला अशी सूट दिली ना तर बँकेचं दिवाळं निघेल. कर्ज घेताना ते फेडायचं असतं. हे कळत नाही का तुम्हाला? साहेब माझ्या सगळ्या अडचणी मी तुमच्या पत्रात लिहिल्या होत्या साहेब. ठीक आहे, कळलं. हे अनएंडिंग आहे. पाटील, यांचं अकाउंट आजच्याच बंद करा. हो साहेब. काय ते पुढच्या प्रोसेसला लावा सगळं. अर्जुन, साहेब असं करू नका ना साहेब. मला वेळ द्यायला साहेब. त्याला वेळेची कदर नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर नाही. लक्षात ठेवा. अर्जुन. दादा, लेट मी हँडल दिस इन माय वे. त्याची सूट देत राहिलो ना, हे गैरफायदा घेतील आपला. पाटील, त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. साहेब हो, बसा म्हणून सांगितलं ना. चला. हो पाटील, त्यांची फाईल घेऊन वरती आहे. हो साहेब. प्रोसेसला लावायचंय. पाटील, आज काय जत्राच भरवली आहे. आमचं काय आता?
साहेब आपलं लोन घेतलंय त्यांनी, कर्जाचे हप्ते थकले, रिक्षा उडून आणली त्यांची. मी आज येणार आहे माहित नव्हतं का तुम्हाला? हो साहेब, मी सांगितलं होतं त्यांना, ते ऐकत नाही ना. माधू, शटर बंद ठेवायचा. पाटील, मला तुमचं काम जास्त झालं असेल, माधूला तुमच्या जागी बसवतो. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, आज बँकेला सुट्टी आहे म्हणून, पण नाही ऐकलं तुम्ही. आता तुम्ही पैसे घेऊन आले ना, तरी तुमची रिक्षा परत करत नाही. जा, काय करायचं ते करा. बसा म्हणतोय ना. मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं का? मी सहकुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो, आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. हे काय काय नाही सावे, मायामुळे तुला लय त्रास झालाय बघ. अरे पण आता काळजी नको करू, मी बघन माझं काहीतरी. ए माझं मी बघनच्या. अगं लयत लय काय होणार आहे सावे, 2 दिवस उपाशी राहीन मी बस. पण आता मायामुळे कोणाला बी त्रास नको, होईल काहीतरी. तू टेन्शन घेऊ नको. मी टेन्शन घेतलंय रे, मी टेन्शन घेतलंय, पण ते द्यायला नाही. त्याचा माज उतरवला ना तर बघच तू. ते पुराना हिसाब आहे. म्हणजे बरं ते काही नाही. पारस थकबाकी किती आहे? ते अरे सांग की. 2,65,000. ठीक आहे, सांगते मी. हॅलो हॅलो सावी. हा बोला ना. सावी, तुला आज जर वेळ असेल ना, तू एकदा हॉस्पिटलला येऊन जा, थोडं बोलायचं होतं. काय झालं? काही सिरियस नाही आहे ना? नाही, तू ये, समोर बसून बोलूया आपण. बरं बरं ठीक आहे, मी आलेच. लवकर ये. काय झालं सावे? काय नाही, तू जा घरी, मी आले डॉक्टरकडे जाऊ. अगं पण झालं काय? अरे काही विशेष नाही, मी आलेच. सगळी कॉफी बशीतच पडणार आहे की आमच्यापर्यंतही पोहोचणार आहे? अर्जुन रिलॅक्स. बाबा काय चाललंय काय तुझं? तू भारतात आहेस, अमेरिकेत नाहीस. इथे थोडे नियम शिथिल केलेस तर चालेल. नाही असं प्रेशर टाकशील लोकांवर तर असेच बिथरणार आहेत लोक. तुझ्या लक्षात येत आहे का? लोक घाबरतात तुला. घाबरायलाच पाहिजे. त्यांना जर अशी ढिलाई दिली ना तर विकून खातील आपल्याला. पाटील. हो सर. ही सगळी एनपी अकाउंटची लिस्ट आहे. हो साहेब. हे बघा, हा आपला पैसा नाही, हा लोकांचा पैसा, याचं भान ठेवा सगळ्यांनी.
कळलं? अर्जुन, तू कवठे भैरवगडचा शांघाय करून टाकणार बहुतेक. ते होम लोन वाले सोनटक्केच ना? हो साहेब. त्यांना आत पाठवा. बर. आणि हो, हा? तुम्ही बाहेरच थांबा. हा? तुम्ही बाहेर थांबा. हो साहेब. किती थकबाकी आहे तुमची? शेवटचे 6 लाख रुपये. 6 लाख. फडके, सर. हे 6 लाख बरोबर आहेत का बघा. सर एक्झॅक्टली 6 लाख रुपीज आउटस्टँडिंग अमाऊंट आहे त्यांची. नाव काय तुमचं? राजाराम भिकाजी सोनटक्के. राजाराम भिकाजी सोनटक्के. तुमचं अकाउंट क्लोज. हे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता भरायचे. आत्ताच्या आत्ता कसं शक्य आहे साहेब? हे 6 लाख रुपये तुम्ही बाहेर जाऊन भरू शकत नाही? म्हणजे साहेब तुम्ही नियम आणि वेळ पाळली पाहिजे. हे बघा, आत्ताच मी या सगळ्यांना सांगत होतो की हा लोकांचा पैसा आहे. तुम्ही जर हप्ते थकवलेत तर नुकसान कोणाला होणार आहे? लोकांना. घ्या. सोनटक्के घ्या हो. आमचा अर्जुन असाच आहे. आता बँकेचं कर्ज संपलं. आता तुम्ही माझं देणं लागतं. अर्जुन कवठेकरचं. आणि माझं कर्ज कसं वसूल करायचं हे मी चांगलं जाणतो. कारण मी व्यवहारात गुंतवत नाही, नात्यात गुंतवतो. म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न कधी आहे? अहो, तुमच्या मुलीचं लग्न कधी आहे विचारतोय तो. 15 तारखेला. हा. फडके, यस सर. 15 तारखेची नोंद करून ठेवा. मी नोट डाऊन करून घेतो. ऍड्रेस घेतो. साहेब मी रक्ताचं पाणी करेल, तुमची पै पै चुकवीन. आणि माझं व्याज? माझं व्याज भयानक असतं. तेही तुम्हाला आत्ताच्या आत्ता फेडावं लागेल. म्हणजे अहो, आशीर्वाद तर देऊ शकता ना, पोट भरून. तुमचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी व्याज आहे. सुखी राहा, सुखी. काय डॉक्टर? हे बघ सर, काळजी करण्यासारखं आहे पण घाबरून जाण्यासारखं असं काहीच नाही. अगर रेग्युलर ट्रीटमेंट दिली तर सगळं काही कव्हर होईल. हा, पण ट्रीटमेंट लगेच सुरू करावी लागेल. त्या दिवशी लो ब्लड प्रेशरमुळे त्यांना चक्कर आली. मला थोडी शंका होतीच, म्हणून तर आपण सगळ्या टेस्ट स्कॅन रन केलेत. हे बघ सर, न्यूज थोडीशी अलार्मिंग आहे. डॉक्टर, काय झालंय माझ्या मदर माऊलीला? डॉक्टर, ब्रेन ट्यूमर.
चादर माझी माऊली जशी उन्हाची सावली, पांघरून मायेची चादर साथ देती सर्व दूर. सारथी मी तुझी आणि तू माझा अर्जुन. अगं मला कशाला काय होतंय, माझी लेक आहे माया बरोबर. पाटील, त्या इन्स्ट्रक्शन दिल्यात त्या फॉलो झाल्या पाहिजेत हं? मला परत परत द्यायला लावू नका, फार महागात पडेल तुम्हाला. सगळे एकत्र का काय मला सेंड ऑफ द्यायला आलात? चला काम करा. ती मुलगी आणि मुलगा कोण होते? तो मुलगा इथलाच होता, रिक्षा चालवतो साहेब. आपल्या बँकेचे हप्ते थकवले त्याने, हो जप्तच केली त्याची रिक्षा. काळजी करू नका साहेब, वसूल करतो मी, लिलावच करतो त्याच्या रिक्षाचा. बँकेचे पैसे रिकव्हर करायचे, गाड्या विकण्याचा धंदा नाही आपला. ती मुलगी कोण होती त्याच्यासोबत? हो ती कोण होती माहित नाही साहेब. हो पण त्या मुलाबरोबरच आली होती. सावी, सावी, अहो डॉक्टर काय बोलताय तुम्ही? नाही, असं नाही होऊ शकत. अहो किती काय करायचं राहिलं डॉक्टर. सप्तशृंगीला जायचं, ओटी भरायला, मदर माऊलीला समुद्र पण दाखवायचंय, गणपती पण विमानात न्यायचंय. अजून काय काय करायचं राहिलं डॉक्टर. कसं पूर्ण करणार आहे मी आता? अजून काय काय करायचं राहिलं डॉक्टर. कसं पूर्ण करणार आहे मी आता? डॉक्टर दिलं तुम्ही बरं करा, काय पण करा, पण तिला बरं करा तुम्ही. सावी, सुदैवानं आपल्याला हे खूप अर्लियर स्टेजला कळालंय. हे बघ, आपण ट्रीटमेंट लगेच सुरू करू. ट्रीटमेंट खूप मोठी आहे आणि थोडी खर्चिक आहे. नाही, पैशाचं टेन्शनच नका घेऊ तुम्ही, मी करते ना व्यवस्था. डॉक्टर माझ्या मदर माऊलीला काही होतं कामा नये. आणि आता तरी तिला यातलं काहीच सांगू नका. नाही सांगणार, काळजी करू नकोस. आणखी नाही, कदाचित काही खास सेशन्सला आपल्याला त्यांना मुंबई पुण्याला न्यावं लागेल. अगदीच काही कॉम्प्लिकेशन झाले तर. नाही, तिला काही नसतं होत. बघा तुम्ही, बघा ना, मी तुम्हाला तिचं विमानातलं सेल्फीच पाठवेन. लई जगणार आहे, काय नाही होणार ते. दादा, अरे तू मीटिंगला आला असतास तरी काही हरकत नव्हती. असू दे रे, तिथं माझं काय काम आहे? मी आपला रिकाम टेकडा माणूस. अर्जुन, तू जे काय निर्णय घेतोस ते योग्यच घेतोस. अनुभव आला ना मला एवढ्या दिवसात. हात जरा त्रास द्यायला लागला रे आज. दगदग झाली ना. यू प्रोसीड. तू मीटिंगला जाऊ नये. हो, लवकर ये, आई वाट बघते. ठाऊक आहे ना तुला? ये, येतो. डिनर एकत्र करू. फडके, येस सर. दादाला गाडीपर्यंत सोडा. ओके. ये रे लवकर, वाट बघतोय. ये रे लवकर, वाट बघतोय. फडके. हा साहेब. तुम्ही लय मोठी आसामी आहे बरं का? काय खुद्द अर्जुन कवठेकरलाच ड्रायव्हर म्हणून ठेवलंय की तुम्ही? हो, असं नाहीये साहेब. मी बऱ्याचदा त्यांच्याकडनं ड्रायव्हिंग मागतो, पण ते देतच नाही. त्यांना आवडते ड्रायव्हिंग करायला. तसं नाहीये, मी सोडून त्याचा विश्वास नाही हो कुणावर. हे मात्र करेक्ट ओळखले तुम्ही. थँक्यू. वेलकम. भेटू. हो हो.
काय पाठवलंय दीपेशने? हिला सोडणार नाही मी. सगळा दोष माझा आहे. हे माझ्या कर्माचं फळ तर नसेल ना? तेव्हा मी माझ्या चुका पोटात घाल असं नाही म्हणते. हे विघ्नहर्ता माझं आयुष्य कमी कर, पण माझ्या मदर माऊलीला यातनं बाहेर पाड.